नमस्कार. वरदानंद फूड सेफ्टी कन्सल्टन्सीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तुम्ही जे रोज ब्रेड वगैरे खाता, ब्रेड, टोस्ट आणि बेकरी पदार्थ, ते खरोखरच ताजे आहेत का? आणि ते खरेदी करताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे? हा फार महत्त्वाचा इश्यू आहे. कारण की ब्रेड जे जे ब्रेडचं जे पॅकेट असतं त्याच्यावरती प्रामुख्यानं आपण हे पाहिलं पाहिजे की त्याच्यावरती अन्नपदार्थाचं नाव काय लिहिलेलं आहे. म्हणजे ते व्हाईट ब्रेड आहे का, ब्राऊन ब्रेड आहे का, होल व्हीट ब्रेड आहे इत्यादी. त्याचप्रमाणे ते ब्रेड तयार करण्यासाठी कुठल्या इन्ग्रेडियंटचा वापर केलेला आहे हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे गव्हाचं पीठ वापरलं आहे, पाणी वापरलं आहे, साखर, मीठ, खाद्यतेल काय वापरलेलं आहे याची पूर्ण जाणीव आपल्याला असली पाहिजे. त्याच्यावरती शाकाहारी किंवा मांसाहारी चिन्ह आहे का हे आपण बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं निव्वळ वजन जे आहे ते बरोबर आहे का याची खात्रीसुद्धा आपण केली पाहिजे. म्हणजे 400 ग्रॅम असेल किंवा 800 ग्रॅम असेल. बॅच नंबर, लॉट नंबर बरोबर आहे का बघितलं पाहिजे. डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, पॅकिंग हे बघितलं पाहिजे. आणि ते बेस्ट बिफोर आणि वापरण्याची जी अंतिम तारीख आहे ती बघणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यापूर्वी आपण घेतोय का नाही याची आपण खात्री केली पाहिजे. निर्माता त्याप्रमाणे विक्रेत्याचं पूर्ण नाव त्याच्यावर आहे की नाही, पूर्ण पत्ता आहे की नाही. नाहीतर मी पाहतो की ब्रेडचे पॅकेट हे बेकरीचे येतात आणि त्याच्यावरती कुठलंही नाव नसतं, पत्ता नसतो आणि त्या ठिकाणी कोण तयार करते आणि कुठल्या कंडिशनमध्ये तयार होतं याची कुठलीही माहिती ग्राहकाला नसते. त्याच्यानंतर FSSAIचा 14 क्रमांकी जो लायसन नंबर आहे किंवा रजिस्ट्रेशन नंबर जर असेल तर तो त्या ठिकाणी आहे का नाही बघितलं पाहिजे. त्याच्यावरती न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन ही आहे का नाही हे बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये ऊर्जा म्हणजे कॅलरीज, प्रथिने, त्याच्या म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, साखर, फॅट, ट्रान्सफॅट, सोडियम हे किती त्या ठिकाणी आहे दिलेलं याच्यावरती इत्थंभूत माहिती त्यावर दिली का नाही पाहणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अलर्जनच्या संदर्भामध्ये कंटेन्स व्हीट, ग्लुटीन इत्यादी काय माहिती त्याच्यावर आहे त्याच्या संदर्भात ते पण आपण बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर MRP बघितली पाहिजे आणि त्याच्यावर कस्टमर केअर नंबर आहे की नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे. त्याचप्रमाणे ईमेल ID आहे की नाही हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. त्याच्यावर स्टोरेज इन्स्ट्रक्शन, स्टोर इन कोल्ड अँड ड्राय प्लेस अशा प्रकारे म्हटलं आहे की नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे. प्रिझर्वेटिव्ह आणि प्रिझर्वेटिव्ह किंवा ॲडिटिव्हची माहिती त्याच्यामध्ये INS नंबर त्याच्यात असतो त्याच्यासमोर नमूद करावी लागते ते बघितलं पाहिजे. त्याच्यामुळं ग्राहकांनी काय काळजी घ्यायची, FSSAI परवाना क्रमांक नसलेला ब्रेड खरेदी करू नका. घटकांची यादी नसल्यास, उत्पादन दिनांक अस्पष्ट असल्यास सावध राहा. तो जुना असू शकतो, पॅकेटमध्ये ओलावा, बुरशी किंवा एखादा असा वास येत असेल तर ते खरेदी करू नका. आणि ब्रेडच्या पॅकेटवर किंमत पाहून नुसती पाहू नका. त्याच्यात FSSAIच्या 15 गोष्टी दिल्या त्या आपण पहा आणि त्याच्यानंतर ब्रेड खरेदी करा. अशाच प्रकारे व्हिडिओ आपण घेणार आहोत. त्यामुळे ग्राहकांना अन्नपदार्थावर माहिती होईल.